हनुवटीवर येणारे केस आणि पिरियड्स काय आहे कनेक्शन? पुरुषांच्या शरीरावर खूप जास्त केस असतात. त्या तुलनेत स्त्रियांच्या शरीरावर केस कमी असतात. मात्र स्त्रियांच्या चेहऱ्यावर हनुवटीवर केस उगवू लागले तर ते आरोग्य बिघडल्याचे एक लक्षण असू शकते. बऱ्याच महिलांना या समस्येला सामोरे जावे लागू शकते. चांगले दिसण्यासाठी महिला अनेक ब्युटी थेरपी करतात. विशेषतः शरीरावर नको त्या ठिकाणी असलेले केस काढून टाकण्यासाठी थ्रेडिंग, वॅक्सिंग किंवा शेव्हिंग केले जाते. हातापायांवर थोडेफार केस उगवणे हे सामान्य असते, पण काही महिलांच्या हनुवटीवरही खूप केस उगवतात. हनुवटीवर उगवणारे राठ व काळे केस हे अनारोग्याचे लक्षण समजले जाते. वरीलपैकी एका तंत्राद्वारे ते केस काढून टाकता येऊ शकतात. पण त्यामुळे ते पूर्णपणे जात नाहीत, पुन्हा पुन्हा उगवत राहतात. त्याकरिता डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज असते. हार्मोन्सचे असंतुलन. महिलांमधील हनुवटीवर राठ केस उगवण्याच्या स्थितीला वैद्यकीय भाषेत हिरसुटिझम असे म्हटले जाते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामागे हार्मोन्सचे असंतुलन हे कारण असू शकते. प्रत्येक स्त्रीच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या महिलांमधील हार्मोन्स व्यतिरिक्त थोड्या प्रमाणात पुरुषांचे हार्मोन्सही असतात. काही कारणांमुळे कधीकधी अँड्रोजन हे पुरुषांचे हार्मोन्स शरीरात वाढू लागतात, म्हणजेच हायपर अँड्रोजेनिया ही स्थिती तयार होते. त्यामुळे हनुवटीवर केस उगवू लागतात. पीसीओडी, पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज हे देखील महिलांच्या हनुवटीवर केस उगवण्यामागचे एक कारण असू शकते. महिलांना अनियमित मासिक पाळी येणे हे त्याचे लक्षण प्रत्येक वेळी असतेच असे नाही. उलट ज्या महिलांना ही समस्या असते त्यापैकी 70% महिलांना अनियमित मासिक पाळीची समस्या नसते. हनुवटीवर केस उगवण्याबरोबरच चेहऱ्यावर मुरूम, केस गळणे, लठ्ठपणा अशा समस्याही उद्भवतात. त्यामुळे मग पीसीओडीची समस्या असू शकते, असे डॉक्टर सांगतात. त्याकरता सोनोग्राफी व काही रक्त चाचण्या केल्या जातात. त्यात हार्मोन्सची पातळी तपासली जाते. अनुवांशिक कारण. काही वेळा अनुवांशिक कारणामुळेही स्त्रियांच्या हनुवटीवर केस उगवू शकतात. आई, आत्या, मावशी, आजी यांच्या हनुवटीवर केस असतील तर ते अनुवांशिक असू शकते. तसे नसेल तर डॉक्टर काही चाचण्या करण्याचा सल्ला देतात. औषधांचा साईड इफेक्ट. स्टेरॉइड्स किंवा काही विशिष्ट प्रकारची औषधे घेतल्यामुळे काही वेळा हनुवटीवर केस उगवतात. रंग उजळवण्यासाठी काही महिला चेहऱ्यावर स्टेरॉइड्स असलेली क्रीम लावतात, मात्र त्यामुळे सौंदर्य बिघडू शकते. त्वचेच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सौंदर्य प्रसाधनांचा वापर शक्यतो करू नये. लेझरद्वारे उपचार. ही समस्या दूर करण्यासाठी हार्मोन्स संतुलनासाठीची औषधे तसेच लेझर उपचार प्रभावी ठरतात. लेझर हा हेअर रिडक्शन उपचार आहे. त्यात 70% केस निघून जातात. या उपचार पद्धतीत सगळेच केस एकदम काढून टाकता येत नाहीत, कारण बहुतेक केस हे वाढणारे असतात. डोक्यावरचे 70% केस वाढणारे असतात, 20% रेस्टिंग स्थितीत असतात व 10% शेडिंग स्थितीत म्हणजेच गळण्याच्या स्थितीत असतात. चेहऱ्याच्या बाबतीत हे एकदम उलट असते, म्हणजेच वाढणारे केस कमी असतात. त्यामुळे चेहऱ्यावर पटापट व पुन्हा पुन्हा केस उगवतात. दर 15 दिवसांनी ते काढावे लागतात. लेझर उपचार पद्धतीमुळे केस बऱ्याच अंशी कमी होतातच, शिवाय त्यामुळे राठ केस मऊ देखील होतात. चेहऱ्यावर 2 पद्धतीचे केस असतात. टर्मिनल हेअर हे केस डोक्यावर, जांघेत व पुरुषांच्या छातीवर व दाढीचे केस असतात. दुसऱ्या पद्धतीचे केस विलस हेअर असतात. ते दिसत नाहीत, काळजीपूर्वक पाहिले तर छोटे छोटे दिसतात. लेझर उपचारानंतर टर्मिनल केस व्हिलस केसांमध्ये रूपांतरित होतात. लेझर उपचारांच्या पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्याच मुलांमधील केसांवर परिणाम होतो. लेझरची किरणे मेलॅनिन कमी करतात. मेलॅनिनमुळे त्वचा व केसांना रंग प्राप्त होतो. मेलॅनिन जास्त असेल तर केस काळे असतात. लेझरमुळे केसांची मुळे गळून पडतात, कारण मेलॅनिन त्या मुळांमध्येच असते. या उपचारानंतर केस लवकर उगवत नाहीत. या थेरपीचे 8 ते 10 सेशन केले जातात. त्यानंतर परिणाम दिसू लागतो. ते तसेच ठेवण्यासाठी दर 2 ते 3 महिन्यानंतर लेझर उपचार घ्यावे लागतात. हे उपचार कायम डर्मॅटोलॉजिस्टकडूनच घ्यावेत. इलेक्ट्रोलिसिस. हनुवटीवरचे केस इलेक्ट्रोलिसिस उपचार पद्धतीनेही काढता येतात.
यात तारेच्या मदतीने एक एक केस जाळला जातो. त्या तारेमध्ये वीज प्रवाह असतो, त्यामुळे केस मुळापासून नष्ट होतो. मात्र या उपचारांमध्ये खूप वेदना होतात. यात हनुवटीवरील पांढरे केसही काढता येतात. या उपचारांमुळे काही वेळा चेहऱ्यावर डाग पडू शकतात. डॉक्टरांच्या मते महिला हनुवटीवरचे केस वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग करून काढतात, पण तसे करणे चुकीचे असते. त्याऐवजी लेझर उपचारात घ्यावेत. ते शक्य नसेल तर शेविंग करावे आणि ब्लीच करावे. थ्रेडिंग वॅक्सिंगमुळे रॅशेस किंवा पुरळ येऊ शकतो. महिलांना रजोनिवृत्ती वेळेही हनुवटीवर केस उगवू शकतात. त्यावेळी महिलांमध्ये फिमेल हार्मोन स्रवत नसतात. मात्र ती पीसीओडीची स्थिती नसते. काही वेळा गर्भारपणातही हार्मोन्समध्ये असमतोल होऊन हनुवटीवर केस उगवण्याची समस्या उद्भवते. या समस्येबाबत महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यामागचे नेमके कारण शोधावे. तसेच हे केस काढण्यासाठी लेझर उपचारांची मदत घ्यावी. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.